गुड इव्हनिंग फ्रेंड्स. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट इयत्ता 9वी गणित भाग 1 यातील आपण अभ्यास 2.1 अभ्यासलेला आहे. त्याचा पुढील भाग आपण अभ्यासत आहोत. बघा आपल्याला तो भाग इथं बघता येईल. 2.1 आपण इथं जो काही भाग आहे तो आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दिलेला आहे. इथं थोडंसं कॉम्प्युटरवरती किंवा स्क्रीन वरती दाखवणं किंवा समजून सांगणं हा थोडासा भाग कठीण आहे. तर विद्यार्थ्यांनी फक्त तो भाग समजून घ्यावा, त्याचे जे रूल्स आहेत ते समजून घ्यावे आणि आपल्याला ज्यावेळेस प्रत्यक्ष वर्ग चालू होतील त्यावेळेस इथं आपल्याला क्लिअर करून मिळेलच. पण थोडक्यात आपल्याला काय सांगायचं की हा जो भाग आहे आता येणारा जो पुढचा भाग आहे यातला आपण काय बघितलं, इरॅशनल अँड रिअल नंबर्स हा भाग आपण इथं आहे तो थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे. बघा हा समजायला थोडासा कठीण आहे भाग, पण तरी ठीक आहे आपण थोडासा सांगण्याचा प्रयत्न करूया. जर त्यातनं पण काही शंका राहिल्या तुमच्या तर तुम्ही पुन्हा ज्यावेळेस वर्ग चालू होतील त्यावेळेस त्या वर्गाच्या वेळेस तुम्हाला बघता येतील, कारण हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे, थोडा अंडरस्टँडिंगला कठीण भाग आहे. काही हरकत नाही, आपण शक्य होईल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करूया. कर्णी 2 ही संख्या अपरिमेय आहे हे आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने सांगता येत असतं. आपण जर बघितलं √2 इज अ इरॅशनल नंबर, दिस कॅन बी प्रूव्ड युजिंग द इनडायरेक्ट प्रूफ. आता इनडायरेक्ट आणि डायरेक्ट प्रूफ हे प्रूफचे दोन भाग असतात. बघा गणितामध्ये आपल्याला लक्षात काय घेता येते, बरेचसे आपण काय करतो डायरेक्ट प्रूफ करतो. म्हणजे उदाहरणार्थ ह्याच्या आधी जे आपण बघितलेले आहेत. आता इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय बघा, समजा आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे. समजा आता हे सोलापूर आहे आणि हे बार्शी आहे असं आपण थोड्या वेळ समजूया. आपण काही गोष्टी समजून घेण्यासाठी लिहित असतो. बघा आता हे काय लिहिलं आपण इथं सोलापूर आहे आणि हा रस्ता कसा आहे बार्शीला आहे. आता आपण थोडंसं उदाहरणापेक्षा वेगळं समजून घेऊया. बघा आपल्याला लक्षात येते का. आणि इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय असतं बघा, आता समजा आपण इकडे जायचं असं ठरवलं आणि इकडे गेलो आणि जर आपण सोलापूरला आलो, आपल्याला माहित आहे की एका बाजूला सोलापूर आणि एका बाजूला बार्शी आहे. आपण इथं उभा आहे असं समजलं थोड्या वेळासाठी आणि मग आपण इकडे गेलो आणि काय बघितलं की हे सोलापूर आहे. मग इथं जाऊन आपल्याला काय सिद्ध झालं की हे सोलापूर आहे, पण म्हणजे हे काय नाही आपल्याला म्हणता येईल हे बार्शी नाही. तसं इकडे जर गेलो आपण तर काय लक्षात येईल बघा, आपण बार्शीत पोहोचलोय म्हणजे हे बार्शी आहे हे सोलापूर नाही. म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे सुरुवातीला ते खरं नाही असं आपण थोडं मानून घ्यायचं. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज इरॅशनल नंबर. आता हे √2 इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण कसं म्हणलं की आपल्याला समजा सोलापूरला जायचं आणि आपल्याला सांगितले उजव्या बाजूला जावा किंवा डाव्या बाजूला जावा आणि आपण बार्शीला जाऊन पोहोचलो. आपल्याकडे दोनच रस्ते असतात, एक तर एका बाजूला सोलापूर आहे एका बाजूला बार्शी आहे. तसं एक तर ही √2 रॅशनल नंबर आहे किंवा √2 ही इरॅशनल नंबर आहे. अशा दोन कंडिशन आपल्या समोर असणार आहेत आणि मग ज्यावेळेस अशा दोन कंडिशन असतात त्यावेळेस मग काय होतं की एक कंडिशन आपण मानायची आणि समजा जर ती खोटी असेल तर अल्टिमेटली दुसरी कंडिशन ही खरी असते. म्हणजे आपल्याला दोन शक्यता आपण बघून त्यातली जी एक शक्यता मानून घ्यायची आणि ती खोटी आहे हे आपण सिद्ध करायचं आणि त्यावेळेस मग जी खरी शक्यता आहे ती आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथं काय सांगितलं, √2 इज इरॅशनल नंबर हे आहे आपल्याला माहित आहे, पण ही आपण काय करतो इनडायरेक्ट मेथडने सोडवतो. म्हणजे आपण सुरुवातीलाच काय म्हणणार बघा, आपल्याला माहित आहे की √2 हे इरॅशनल आहे हे सिद्ध करायचंय आणि इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करणार आहे की √2 इज रॅशनल नंबर हे सुरुवातीला आपण घेणार आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला म्हणणार की √2 हे रॅशनल नंबर आहे आणि ते सिद्ध आपण जे म्हणलेलं विधान आहे ते विधान आपण चुकीचं ठरवणार. म्हणजे अशा हे जर विधान चुकीचं आपण ठरवलं तर आपल्याला काय लक्षात घेता येईल की √2 इज नॉट अ रॅशनल नंबर, देन व्हॉट इज द √2? √2 इज अ इरॅशनल नंबर. म्हणजे साधारणतः आपल्याला ज्या दोन शक्यता आहेत, एक तर रॅशनल नंबर किंवा इरॅशनल नंबर, तर त्यातून हा भाग आपल्याला समजून घेता येईल. बघा हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे, समजायला थोडासा अवघड जातोय, तरी पण आपण सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लेट अस अझम दॅट √2 इज अ रॅशनल नंबर. आता इथं काय करायचं बघा, थोड्या वेळासाठी आपण असं समजायचं की √2 हे रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे असं आपण थोड्या वेळ समजून घ्यायचंय. अजम म्हणलेलं आहे आपल्या लक्षात घेता आलं पाहिजे. अजम्पशन ज्यावेळेस आपण मानतोय त्यावेळेस आपण गृहीत धरले थोड्या वेळ √2 हे रॅशनल नंबर आहे आणि मग √2 कॅन बी एक्सप्रेस्ड इन p/q फॉर्म. आणि मग आपल्याला काय माहिती आहे, कुठलीही अपरिमेय संख्या असेल तर ते आपल्याला कुठलीही परिमेय संख्या असेल तर ते आपण कशा स्वरूपात लिहू शकतो, p/q. आपण p/q याचा फॉर्म्युला पण लिहिलेला आहे बघा परिमेय संख्येचा, q इज इक्वल टू p/q सच दॅट p, q बिलॉंग्स टू कॅपिटल I अँड q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे जर एखादी संख्या ही परिमेय संख्या असेल तर आपल्याला काय करता येईल, ती p/q या स्वरूपात लिहिता येत असते. आणि आपण इथं काय म्हणले बघा, √2 इज अ रॅशनल नंबर. मग √2 ही आपल्याला कशा लिहिता येईल बघा, p/q या स्वरूपात लिहिता येणार आहे. का तर आपण थोड्या वेळ ते अजम्पशन केलेलं आहे की √2 इज अ रॅशनल नंबर. आपण थोड्या वेळासाठी ती गृहीत धरतोय. जर आपण ती गृहीत धरलेलं असेल तर देन दॅट विल बी द इफ √2 इज अ रॅशनल नंबर देन वी कॅन बी रिटर्न ॲज अ p/q. आपल्याला ते p/q या स्वरूपात लिहिता येईल. p/q is the reduced form of the given rational numbers, hence p and q have the no any common factor.
आता ज्यावेळेस पी छेद क्यू आपण असं लिहिलेलं असतं त्यावेळेस तो कसं लिहिलं असतं बघा, संक्षिप्त रूपात लिहिलेलं असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण पी छेद क्यू म्हणजे आपण उदाहरणासाठी आता समजून घेण्यासाठी फक्त लिहूया बघा 3/5 अशी समजा पी छेद क्यू आहे. म्हणजे पी ची किंमत 3 आणि क्यू ची किंमत 5 आहे. समजण्यासाठी घेतोय आपण, हे काय असं इथं लिहायचं नसतं आपल्याला. तर इथं काय बघा, ह्यातला एक शिवाय दुसरा कुठला कॉमन फॅक्टर नाही, म्हणजे संक्षिप्त रूप देऊन ते आलेलं आहे असं आपण गृहीत धरायचं इथं. म्हणजे आपण काय म्हणलं, लेट अस अझ्युम दॅट √2 इज अ रॅशनल नंबर, सो √2 कॅन बी राइट ॲज अ p by q. p by q is a reduced form of the rational number p by q have no common factor other than 1. म्हणजे एक शिवाय त्यांचा कुठलाही कॉमन फॅक्टर नाही. म्हणजे p अंशाला आणि छेदाला मूळ संख्या आहेत असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण असं सपोज केलं तर आपल्याला काय माहिती आहे बघा, इथं दिलेलं आहे. आपण थोडंसं एक एक वाक्य आणि शब्द समजून घेऊया बघा. √2 इज इक्वल टू p by q. √2 म्हणजे काय, p छेद q असं आहे. मग जर आपण मेकिंग स्क्वेअर ऑफ द बोथ साइड, दोन्ही बाजूचा वर्ग केला तर रूटचं चिन्ह हे निघून जाईल आणि इथं काय राहील बघा, कर्णी 2चं 2 राहील. पण p वर्ग बरोबर p वर्ग छेद काय होईल, q वर्ग होईल. दोघांचा पण इथं वर्ग झालेला दिसून येतो आपल्याला. आता इथं काय झालं बघा, q वर्गाचं पण आपण पक्षांतर केलं आणि आपल्याला काय लक्षात घेता आलं की p स्क्वेअर इज इक्वल टू 2q स्क्वेअर. p स्क्वेअर इज इक्वल टू 2q स्क्वेअर. आता इथं कन्क्लुजन काय काढले बघा, आपल्याला ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण हा भाग समजून घेतोय. देअरफॉर p स्क्वेअर इज इव्हन नंबर. आता p स्क्वेअर इव्हन नंबर कसं ठरवलं बघा, आपण आता काय म्हणलं की बाबा 2 बरोबर 3/5 असं आपण थोड्या वेळ जर गृहीत धरलं, कर्णी 2 बरोबर 3/5 होतं, म्हणजे 3चा वर्ग घेतला की त्याला 9. 2 इज इक्वल टू p स्क्वेअर डिवायडेड बाय q स्क्वेअर. आता ह्यांचं जे स्क्वेअर आहेत का ते बघा काय येतात बघा, ह्या काही लॉजिकल गोष्टी आहेत, आपण त्या समजून घ्यायच्या. तर हे काय होईल, 9 बरोबर म्हणजे व्हॉटेवर एखादी संख्या बरोबर काय होईल, 25 गुणिले 2 होईल. म्हणजे काय झालं बघा, 50. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, कुठलीही विषम संख्या असेल आणि तिनं जर आपण एखाद्या समसंख्येला गुणलं तर त्यांचा जो गुणाकार आहे तो नेहमी समसंख्या असते. हे जे कन्क्लुजन आहे ना ते आपल्याला इथं मांडलेलं आहे थोडक्यात. आपण तो भाग इथं समजून घेतो बघा. आता इथं काय बघा की विषम संख्या म्हणजे याचा अर्थ काय, ह्या भाग जात नाही, याचा अर्थ एकच कॉमन फॅक्टर आहे. तर इथं काय लक्षात घेता येईल बघा, जर ह्या 2 असेल किंवा विषम असेल किंवा सम असेल बघा, विषम संख्या कुठली पण घ्या आणि समसंख्या कोणती पण घ्या, तिला जर 2 न गुणलं तर जो येणारा गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन ते समसंख्या येते. म्हणजे आपण उदाहरणासाठी काय बघूया बघा, 1 गुणिले 2. 1 गुणिले 2. आता ही काय आपण घेतली बघा, ही क्यू साठी घेतली संख्या 1 आणि 2 काय घेतलं आपण, समसंख्या घेतली. म्हणजे 2 म्हणजे हितला गुणाकार घेतला आपण. 1 गुणिले 2 याचा गुणाकार किती आला बघा, 2च आला. म्हणजे काय आलं, इव्हन नंबर आला. त्यानंतर 2 गुणिले 2 घेतला आपण, म्हणजे ही जी छेदाची किंमत आहे ती 2 आहे, आपण थोड्या वेळासाठी घेतली. तर 2 गुणिले 2 सुद्धा किती येतो गुणाकार, 4च येतोय. तो पण इव्हन नंबर येतोय. 3 घेतलं तर 3 दोन्ही 6, तो पण इव्हन नंबर येतोय. 4 घेतलं तर 4 दोन्ही 8. म्हणजे 2 आणि कुठलीही संख्या म्हणजे सम असेल किंवा विषम असेल ह्यांचा जर गुणाकार घेतला तर बाय डिफॉल्ट आपल्याला काय मिळणारी संख्या मिळत असतात बघा, इव्हन नंबर मिळत असतात. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे बघा, म्हणजे याचा अर्थ काय झाला की p2 मल्टिपल बाय q स्क्वेअर. आता हे जर 2 इंटू मल्टिपल येत असेल म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग करून जरी 2 न गुणलं तरी पण इव्हनच नंबर येत असते. म्हणजे 1चा वर्ग 1 आला त्याला 2 न गुणलं 2 येईल, 2चा वर्ग 4 आला त्याला 2 न गुणलं तरी पण ते इव्हनच नंबर येईल. 3चा वर्ग किती आहे, 9, आणि त्या 9ला जर आपण 2 न गुणलं तरी पण इव्हन नंबर येते, 9 दोन्ही 18. त्यानंतर इव्हन नंबर कुठली घेतली आपण, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 4 × 16, 16 दोन्ही 32 होईल. 5चा वर्ग 25, 25 दोन्ही 50 होईल. म्हणजे एव्हरी टाइम, म्हणजे जर इथं हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा बघा, जर कुठल्याही संख्येचा वर्ग असेल आणि जर आपण त्याला 2 न गुणलं तर अल्टिमेटली बाय डिफॉल्ट आपल्याला काय लक्षात घेता येईल की मिळणारी संख्या कशी असते बघा, ती आपल्याला इव्हन नंबर असते, समसंख्या असते. म्हणून इथं काय लिहिलं बघा, p स्क्वेअर इज इक्वल टू इव्हन. म्हणजे p स्क्वेअर आपल्याला काय मिळालेले आहे, इव्हन संख्या मिळालेली आहे. p इज ऑल्सो इव्हन मीन्स 2 इज अ फॅक्टर ऑफ p. जर p हा मिळणारा म्हणजे जर इव्हन असेल तर आपल्याला त्याचा कसा असणार आहे बघा, कुठल्याही समसंख्येचा 2 हा अवयव असतोच. म्हणजे 2 पासून बघा, 2 2 4 म्हणजे कारण 2 न भाग जाणारच आहे. देअरफॉर p इज इक्वल टू 2t. Therefore p square is equal to 4t square. But t belongs to capital I. हा पूर्णांक संख्येचा संच असेल. म्हणजे आपल्याला इथं काय लिहिले बघा आपण, 2q स्क्वेअर. आता इथं 2q स्क्वेअर इथं आलेला आहे बघा, ही किंमत घेतली आपण 2q स्क्वेअर. आपण कुठल्या किंमती मांडतो ते लक्षात घ्या. आणि p साठी आपण 2t मानलेलं होतं आणि p स्क्वेअर साठी काय झालं मग 4t वर्ग झालं. म्हणून हितली पायरी काय झाली, 2q स्क्वेअर ॲज इट इज मानलं आणि p ची जी किंमत आहे ती काय झाली आपली 4t स्क्वेअर झाली.
आता 4t² जाईल, दोघाला पण 2 भाग जातो, बे बे दोन्ही 4, इथं 2 राहिलं म्हणून p² इज इक्वल टू 2q² असं लिहिलं. देअरफॉर q² इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा 2t², कारण इथं t² आपल्याला p ची किंमत लिहिलेली आहे, p इज इक्वल टू 2t आहे t². देअरफॉर q² इज इवन. म्हणजे आता काय झालं बघा, q² सुद्धा काय झालं मग समजलं, कारण q² चा सुद्धा इन मल्टिपल काय आलेला आहे बघा 2 आलेला आहे, 2 चा वर्ग करून, म्हणजे q सुद्धा इवन झालेला आहे. देअरफॉर 2 इज द फॅक्टर ऑफ q, म्हणजे 2 हा q चा सुद्धा फॅक्टर आलेला आहे. म्हणजे इथं काय लक्षात घेता आलं आपल्याला की p चा पण फॅक्टर q येतो, 2 येतोय. आपण इथं बघितलं p चा फॅक्टर किती आलेला बघा, 2 इज द फॅक्टर ऑफ p. तसंच 2 इज द फॅक्टर ऑफ q, म्हणजे 2 हा फॅक्टर p चा पण आहे आणि 2 हा फॅक्टर q चा पण आहे. आणि आपण सुरुवातीला काय म्हणलेलं होतं बघा, अशा 2 संख्या आहेत की त्यांचा p छेद q स्वरूपात मांडता येत, पण देअर इज नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. एक शिवाय कुठलाही त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर असणार नाही. असं असेल तर आपण काय म्हणलेलं आहे, त्या संख्या p छेद q स्वरूपात लिहिता आलेल्या आहेत. म्हणजे इथं काय मिळालं बघा, इक्वेशन 1 काय सांगतं की p is also even means 2 is a factor of p, 2 is a factor of q, 2 हा q चा फॅक्टर. फ्रॉम द स्टेटमेंट 1 and 2, समीकरण नंबर 1 आणि 2 वरून, इथं 2 समीकरण दिलेले आहेत. फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2, 2 is a common factor of p and q both, म्हणजे दोघाला पण p 2 कसा कॉमन फॅक्टर आहे. दिस इज कंडक्शनरी बिकॉज p upon q, म्हणजे p छेद q मध्ये आपल्याला काय हा निश्चय किंवा आपण काय म्हणतो की भाग जाणारी संक्षिप्त रूप नव्हतं. We have assumed that p and q have no common factor except 1. आणि आपण काय गृहीत धरलं होतं बघा, p आणि p छेद q ला कुठलाही एक शिवाय दुसरा कॉमन फॅक्टर नाही. Our assumption √2 is a rational number is wrong. म्हणून आपल्याला काय लक्षात घेता येईल की आपण जे अझम्पशन केलं की √2 इज अ इरॅशनल नंबर आहे, ते आपलं अझम्पशन चुकीचं ठरलेलं आहे. म्हणून जर आपलं अझम्पशन चुकीचं असेल, आपल्याकडे 2 शक्यता आहेत, एक तर √2 काय असेल रॅशनल नंबर असेल, किंवा एक तर √2 काय असेल इरॅशनल नंबर असेल. मग आपण जर रॅशनल नंबर धरून जर सोडवलेला असेल तर ते काय होतं, चुकीचं होतं. देअरफॉर √2 इज इरॅशनल नंबर. म्हणून √2 कसा आहे बघा, इरॅशनल नंबर आहे. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येईल बघा, √3 √5 आपल्याला अशाच पद्धतीनं सिद्ध करता येत असतं. आपण इथं बघतोय की बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या सुद्धा आपल्याला इरॅशनल कशा आहेत हे दाखवता येत असतात. तर हा भाग परीक्षेला जास्त करून विचारला जात नाही कधी पण जे टॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांना माहित असायला पाहिजे की व्हाय √2 इज अ इरॅशनल नंबर. आपण हाऊ टू प्रूव्ह √2 इज अ इरॅशनल नंबर. दिस इज द इनडायरेक्ट मेथड. आपण आता भूमितीमध्ये वगैरे बघतो की डायरेक्ट मेथड आपण कसं एखादं सोडवलेलं आहे, पण इथं कसं आहे इनडायरेक्ट मेथड म्हणून असतं. आणि आपल्याला इथं काय सिद्ध केलं आपण, √2 इज अ इरॅशनल नंबर. अशा पद्धतीने आपण इथं सिद्ध केलेलं असतं. तर आपण तो भाग लक्षात घ्यायचा. सिमिलरली one can prove √3 √5 are irrational number. Number √2 √3 and √2 can be shown on the number line. आणि आपल्याला 2 कर्णित 2 कर्णित 3 कर्णित 5 ह्या संख्या कशा संख्या रेषेवर दाखवता येत असतात. आपण त्या पण बघूया कशा दाखवता येतील आपल्याला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कर्णित 2 कर्णित 3 आणि कर्णित 5 या संख्या रेषेवर कशा दाखवता येतील हे पण आपण अभ्यासणार आहोत. जिओजेब्राच्या सहाय्याने आपल्याला आणखीन थोडंसं स्पष्टीकरण किंवा व्यवस्थित आपल्याला काढता येईल. ठीक आहे, आपण जिओजेब्राचा उपयोग करूया. त्याआधी आपल्याला काय माहित पाहिजे बघा, √2 म्हणजे कर्णित 2 येण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, त्याची पाया आणि उंची म्हणजे बाजू माहित पाहिजे, साइड 1 आणि साइड 2 काय असतील बघा. आपण त्याचा चार्ट बनवूया आणि आपल्याला त्याच्यावरून समजून घेऊया. ठीक आहे, आपण बघूया वर्ड पेज आणि जिओजेब्राच्या सहाय्यानं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा. आता इथं स्क्रीनवर आपण काढलेला वेळ आपला वाचवण्यासाठी इथं काय दिलेलं आहे बघा. जर बाजू 1 असेल तर दुसरी बाजू 1 असेल तर कर्ण काय मिळतो, कर्णित 2 मिळत असतो. पहिली बाजू 1 आहे, दुसरी बाजू कर्णित 2 असेल तर काटकोन त्रिकोणातलं कर्ण कर्णित 3 मिळतं. तसंच पहिली बाजू 1 असेल, दुसरी बाजू जर 2 असेल तर मिळणारा कर्ण कर्णित 5 असतो. आपल्याला कर्णित 2 कर्णित 3 आणि कर्णित 5 ह्या संख्या रेषेवर काढायचे. आपल्याला हा प्रश्न कंपल्सरी परीक्षेला असतोच बघा. ह्यातल्या कुठल्या तरी 2 संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायला सांगितलेले असतात. ठीक आहे, आपण बघूया बघा आपल्याला काय कसं दाखवता येईल. आपल्याला हे जिओजेब्रावरती बघता येईल. ठीक आहे, हे जिओजेब्राचं पेज आहे बघा. आपल्याला इथं लक्षात घेता येईल की आपल्याला कशा पद्धतीनं ही संख्या दाखवता येतील. आता आपण थोडंसं पेज बघत असताना काय लक्षात घेता येईल बघा, हे थोडंसं आपल्या सोयीनुसार ऍडजस्ट करूया. आता हे झूम आपण केलेलं आहे. आता बरोबर एक संख्या आहेत बघा. आता ते 1.5 पर्यंत जातील. ठीक आहे, तर 1चा असा विषय घेता येईल आपल्याला. आता इथं काय करता येईल बघा, आपल्याला वर्ड पेज मध्ये आपण काय बघितलंय तर बाजू 1 पाहिजे, दुसरी बाजू 1 पाहिजे काटकोन त्रिकोणाची, आणि तरच आपल्याला कर्णित 2 हा कर्ण मिळेल. म्हणून आपण काय केलं बघा, इथं आपण पॉईंट आपल्याला घेता येतील. हा फिक्स पॉईंट करून घेऊया. पॉईंट
इथे एक लिहिलं आपण ए पॉइंट, त्याचा आता कधी झाला बघा, पाया 1 झाला. आपण इथं बघितल्यासारखं वाटलं तर आपल्याला इथं लगेच ते टिक करता येईल. पाया 1, पहिली बाजू 1 घेतलेली आपण, ठीक आहे. पण ते डिस्प्लेवर येईल 1 झाली. आता उंची पण किती घ्यायची आहे बघा, 1च घ्यायची आहे. जर उंची पण आपण 1च घेतली तर मग मात्र आपल्याला काय लिहिता येईल, ज्याचा जो कर्ण मिळणार आहे तो कर्ण किती मिळेल आपल्याला, कर्णित 2 मिळणार आहे. म्हणजे आपण उंची सुद्धा आपण घेतलेली आहे बघा 1. आता ह्या ऍक्च्युली ज्या रेषा आहेत आपल्या आलेखावरच्या असल्यामुळे ग्राफच्या, ह्या काय ऑलरेडी लंबच आहेत. त्यामुळे आपण इथं लंब काढावा लागतो आपल्याला. मुलांना लंब काढता आला पाहिजे. लंब काढून मग आपल्याला ह्या काय करता येईल, हा पाया, ही उंची, पाया 1 झाला आणि उंची सुद्धा 1 झाली. आणि मग त्यावेळेस आपल्याला काय करता येईल बघा, पॉलिगॉन काढता येईल. आधी हे पॉईंट जे आहेत ना आपण फिक्स करून घेऊया. पॉईंट सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला फिक्स करता येतं, असं फिक्स द ऑब्जेक्ट, आणि मग आपले फिक्स होतील. आपल्याला फिक्स झाला. दुसरा पण ऑब्जेक्ट आपण फिक्स करूया, म्हणजे हे मूव्ह होणार नाहीत नंतर ना. फिक्स ऑब्जेक्ट, ठीक आहे. दोन्ही ऑब्जेक्ट फिक्स झाले. आता आपल्याला काय करायचं बघा, ह्याच्यावरून पॉलिगॉन काढायचं, म्हणजे त्रिकोण काढायचा, काटकोन त्रिकोण. आपण ही सी पॉईंट घेतला, ए बी, हा. तर आता इथं काय लक्षात घेता आलेलं आपल्याला बघा, हा त्रिकोण एबीसी तयार झालेला आहे. आता त्रिकोण एबीसी म्हणजे हा काटकोन आहे, ह्याची एक बाजू 1च आहे आणि दुसरी बाजू सुद्धा 1च आहे. जर असं असेल तर आपण काय करतो बघा, ह्यात इथनं चाप मारतो. आता चाप म्हणजे काय केलेलं असतं, थोडंसं त्यात आपण वर्तुळच काढलेलं असतं. आपण वर्तुळ काढूया बघा, विथ सेंटर थ्रू द पॉईंट. आपल्याला इथनं काय काढायचं, आता वर्तुळ काढायचं आहे. कसं वर्तुळ काढता येईल बघा, बरोबर आपल्याला काय करायचं, ह्या पॉईंट मधनं गेलं पाहिजे. म्हणजे आपण इथनं काय घेतलेलं, असं चाप मारलेला आहे बघा, इथनं असं. येतं का लक्षात सगळ्यांच्या? पाया 1 घ्यायचा, उंची 1 घ्यायची आणि मग इथं काय करायचं, आपण ह्याचा चाप मारायचा आणि मग इथं इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला घेता येईल आपल्याला. काय इंटरसेक्शन पॉईंट बघा, इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे हा इथं आपल्याला काय मिळालं बघा, डी पॉईंट मिळालेला. आता इथं सी आणि डी ही जी सेगमेंट आहे, ती सेगमेंट सी डी काय दाखवेल बघा, कारण ही बीसी ही जी सेगमेंट आहे, ही सेगमेंट सुद्धा काय दाखवते आपल्याला, कर्णित 2 दाखवते. म्हणून आपल्याला काय लक्षात घेता येईल, जर ही कर्णित 2 असेल तर सी डी सुद्धा किती असणार आहे बघा, कर्णित 2 असंच असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ही सी डी कर्णित 2 आलेली आहे. मग आपल्याला लिहिता येईल सेगमेंट इथं काढून की सी डी ही कर्णित 2 आहे. सेगमेंट आता एफ न दाखवलेले, सी डी ही कशी आहे, कर्णित 2 आहे. ठीक आहे. आपल्याला ते लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, पुढचा जो भाग आहे, एक बाजू 1 घ्यायची आणि उंची त्याची किंवा दुसरी बाजू काय असली पाहिजे, कर्णित 2 असली पाहिजे. आता बाजू पहिली 1 तर 1 आहे आपल्याकडे. आपण 2 ऑप्शन आपल्याला आता इथं असतात. आपण कसं सोडवायचं, म्हणजे एक तरी ही बाजू 1 घ्यायची आणि उंची इथं कर्णित 2 काढायची, किंवा ही कर्णित 2 आहे इथंच उंची काढायची. आपण काय करूया बघा, इथं उंची आपल्याला काढता येईल परपेंडिक्युलर फ्रॉम द गिव्हन पॉईंट. कसं काढ, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन आलेला आहे बघा. आता हा जो आहे तो आपण काय काढला, इथं पुन्हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे आता हे डिस्टन्स किती आहे बघा, सी डी कर्णित 2 आहे. आता उंची किती घ्यावी लागेल आपल्याला, पुन्हा 1च घेतली आपण, कारण एक बाजू किती आहे आपली, बघितलं आपण. अजून वर्ड पेजवर जाऊन बघा, तुम्ही वाटलं तर कच्चं काढून ठेवा. एक बाजू 1 आहे आणि दुसरी बाजू कर्णित, ठीक आहे. बघता येईल बघा, आपल्याला काय झालं बघा, एक बाजू कर्णित 2 घेतली, म्हणजे आपण ही खालची जी बाजू आहे एडी ती कर्णित घेतली आणि उंची 1 घेतलेली आहे. आणि मग इथं सुद्धा मगासारखा पॉलिगॉन म्हणजे त्रिकोण आपल्याला काढता येईल. हे बिंदू जोडून घ्यायचे असतात पॉलिगॉन काढत असताना. आणि मग इथं पण हा काटकोन त्रिकोण आपल्याला तयार झालेला दिसून येईल. आता इथं काटकोन त्रिकोण तयार झाला तर इथं पण काय करावं लागेल, आपल्याला चाप मारावं लागेल. म्हणजेच आपण थोडक्यात हा भाग आपल्याला मागचा गरजेचा नाही, फक्त इथनं पुढचा भाग गरजेचा असतो. पण आता इथं आपल्याला दुसरं एक ऑप्शन नाही, म्हणून आपण इथं काय करतो, पूर्ण वर्तुळ काढतोय आणि इथं काय सोपं आहे म्हणून आपल्याला ते काढता येईल. आणि मग इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला इथं लिहिता येईल. इंटरसेक्शन पॉईंट किती आलं बघा, म्हणजेच आपल्याला जर आपल्याला पहिली बाजू 1 असेल, दुसरी कर्णित 2 असेल, तर मिळणारा जो कर्ण आहे तो किती असणार आहे, कर्णित 3 असणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय लिहिता आलेलं बघा, ही जी एफ बिंदू आहे तो एफ बिंदू काय इंडिकेट करतोय, कर्णित 3 इंडिकेट करतोय. आपण जर एफ बिंदू बघितला तर ते लक्षात घेता येईल की कर्णित 3 दाखवतोय. डी हा बिंदू जो आहे तो कर्णित 2 दाखवतोय. तसंच आपल्याला आता 5 काढत असताना म्हणजे काय पाहिजे बघा, एक बाजू 1च पाहिजे आणि दुसरी बाजू 2 पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं जे बिंदू घ्यायचे ते कसे बिंदू घेणार आहेत बघा, आता एक बाजू 2 आली पाहिजे. म्हणजे 2 म्हणजे तर इथं 2 आहे आणि उंची किती असती येईल त्याची 1 असेल. म्हणजे आपल्याला हे पुन्हा बिंदू कसे घेतलेत बघा, आपण पहिला बिंदू आपण इथं सी घेतलेला आहे, सी 2 वर घ्यायचा आहे, 2
आणि ही उंची 1, म्हणजे हा CG किती झालेला आहे बघा 2 आणि उंची किती झालेली आहे 1. आणि मग आपल्याला पॉलिगॉन काढता येईल. इथं पण आपल्याला प्रत्येक वेळेस काटकोन त्रिकोण थोडक्यात काढायचा आहे. पॉलिगॉन काढता येईल बघा, कुठनं पण आपल्याला काढले तर चालेल. हा काटकोन त्रिकोण काढला आणि मग हा काटकोन त्रिकोण काढल्यानंतर ह्याचा पाया 2 आहे, ह्याची उंची जर 1 असेल तर हा जो कर्ण मिळणार आहे तो किती मिळणार आहे आपल्याला, कर्णित 5 मिळणार आहे. म्हणजे तो कर्ण आपल्याला कसा काढता येईल बघा, पुन्हा अजून आणखीन हे सर्कलचं टूल वापरता येईल, फ्रॉम द गिव्हन पॉईंट, आणि मग आपल्याला हा सर्कल मिळालेला. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो आहे इंटरसेक्शन पॉईंट, हा किती किंमत दाखवेल आपली, √5. ही किंमत किती मिळणार आहे आपल्याला बघा, कर्णित 5. कर्णित 5 आपण बघूया इथं, इंटरसेक्शन पॉईंट कर्णित 5. म्हणजे आय पॉईंट जो मिळालेला आहे तो काय दाखवतो आपल्याला, कर्णित 5 दाखवतो. इथं आपल्याला काय बघता येईल बघा, पहिला जो पॉईंट मिळाला डी मिळाला तो कर्णित 2 आहे, एफ मिळाला तो कर्णित 3 आहे आणि हा कर्णित 5 आहे. तर साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला हे दाखवता येईल. हा जो भाग आहे ह्या चाप पासून इकडला तोच आपल्याला आपण आकृतीत दाखवला तरी चालत असतो, जो आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे आपण जर फक्त आकृतीत दाखवलेला असेल चाप तरी काय हरकत नाही, एवढा जरी चाप आपला काढलेला असेल तरी चालेल. किंवा काही विद्यार्थ्यांनी फक्त एवढा जरी चाप काढला तरी पण चालेल. आपल्या कंपासामध्ये जर घेतलं आणि फक्त संख्या रेषेवर माप इथनं घ्यायचंय, शेवटच्याला ही त्रिज्या आहे बघा, त्याच्या कर्णित 3 ला ही त्रिज्या घ्यायची आणि कर्णित 2 ला ही त्रिज्या घ्यायची आणि मग आपल्याला चाप काढले तरी काही अडचणी येत नाही. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, अशा पद्धतीने आपण काय करत असतो बघा, ज्या किमती आहेत त्या किमती काढून घेत असतो. जे आता पॉईंट आपल्याला ते डिलीट करावं लागेल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा, हे जे इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी काटकोन त्रिकोण काढायचे आहेत. आपण जर बघितलं वर्ड पेज मध्ये तर साधारणतः ह्या आपल्या किमती असल्या पाहिजेत. जर ह्या किमती आपल्या असतील, म्हणजे पहिली बाजू 1 तर दुसरी बाजू 1 असेल तर मिळणारा जो कर्ण आहे तो कर्णित 2 मिळेल. पहिली बाजू 1 दुसरी बाजू कर्णित 2 असेल तर मिळणारा कर्ण हा कर्णित 3 मिळेल. पहिली बाजू 1 दुसरी बाजू 2 तर मिळणारा कर्ण कर्णित 5 मिळेल. जर असं असेल तर आपल्याला ते उदाहरण सोडवता येणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे भाग जिओजेब्राच्या सहाय्याने पण बघता आलेला आहे. इथं थोडंसं आता लंब वगैरे काढायला तुम्हाला अडचण येत असेल तर मी लंब कसा काढायचा तेवढं फक्त दाखवतो तुम्हाला. लंब काढत असताना समजा दिलेली रेषा आहे आणि त्या दिलेल्या रेषेला लंब काढायचा आहे. समजा ही सेगमेंट आहे आपल्याला दिलेली आणि ह्या सेगमेंटला जर लंब काढायचा असेल तर आपण काय करतो बघा, ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त मापाचा कंस काढतो या बाजूनं, तसंच ह्या बाजूनं पण कंस काढतो. वरच्या बाजूला आपल्याला 2 चाप मिळतील. आपण इथं आपल्याकडं सॉफ्टवेअर असल्यामुळं काय होतं की डायरेक्ट आपल्याला परपेंडिक्युलर मिळत असतो, परपेंडिक्युलर टू सेगमेंट इथं, आणि इथं नुसतं क्लिक केलं तर आपल्याला तो सेगमेंट मिळत असतो. इथे मिळेल बघा, ह्याला आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं मिळेल, बरोबर इथं आपल्याला मिळाला. आपण जर दुसरीकडे असं कुठं जरी म्हणलं तर बरोबर अंतर वाढवलं तर तो सरकत असतो, आणि बरोबर दोघांचा म्हणलं तर इथं मिळेल. इथं आपल्याला काय कंस कसे घेता येतील बघा, कंपासच्या सहाय्याने आपण इथं वापरून जर बघितला तर काय लक्षात घेता येईल, ही सेगमेंट दिलेली असते आणि इथं आपण काय करतो अशा पद्धतीने कंस मारलेला आहे बघा, केलेला आहे. आणि तेवढंच माप घेऊन माप न बदलता आपण काय केलेलं असतं, इकडून पण कंपासच्या सहाय्याने सेगमेंट मारलेलं असतं त्याला. ठीक आहे, तर आपल्याला इथं चाप मिळून जाईल आणि मग आपल्याला त्यावेळेस काय लक्षात घेता येत असं बघा. ठीक आहे, हां, तर हे असे चाप आपल्याला मिळत असतात. आता आपण हे पूर्ण वर्तुळ काढलेलं आहे, पण आपल्याला इथं वर्तुळ काढायची आवश्यकता नाही. हे 2 जे चाप आहेत ते एकमेकाला छेदणारे असतात. इथं वरच्या बाजूला एवढा चाप काढलेला असतो, खालच्या बाजूला एवढा चाप काढलेला असतो, आणि हे 2 बिंदू आपण काय करतो, पट्टीच्या सहाय्यानं जोडून घेतो. त्यावेळेस आपल्याला इथं काय मिळालेलं असतं, लंब मिळालेलं असतं. हा लंब मिळेल. तर इथं आपल्याला असे लंब काढायचे. आपण पेन्सिलच्या सहाय्यानं पण इथं लंब काढलेले दाखवायचे आहेत, म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही. आपण काय केलेलं होतं बघा, 2च लंब काढले होते आणि त्या 2 लंबावरनं ह्या आकृत्या काढलेल्या आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही बघा. इथली आपली जी आकृती आहे ती डिस्प्ले होत नाही. त्यानंतर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर सर्ट्स हा जो भाग आहे तो आपल्याला पुढच्या तासाला अभ्यास येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तर थोडासा डिस्क्रिप्टिव्ह असला तरी तुम्ही समजून घ्याल, आणि ह्यातले जे काही लहानसहान मुद्दे आहेत ते आपल्याला नंतर चर्चा करता येतील.
काय हरकत नाही, आपण हा व्हिडिओ बघितला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.